नाही, पवारसाहेबांची भेट अशीच जनरल घेतली होती. मुक्तसंवाद यात्रेतला लोकसभा निहाय जो दौरा केलेला होता त्यातल्या वेगवेगळ्या लोकसभांमधले जे कोर इश्यूज आहेत आणि त्यातल्या काही जाणवलेल्या ज्या ठळक बाबी आहेत त्या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यांच्याकडून काही मार्गदर्शन देणे, फक्त एवढ्या संदर्भातली ही भेट होती. पण पवारसाहेब अनेक मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. तुमचं काही बोलणं झालंय का कुठल्या संदर्भात? लोकसभेसंदर्भात येणाऱ्या निवडणुकीसाठी? नाही, माझं तर सगळ्याच लोकसभांच्या संदर्भाने बोलणं झालं आहे. मी आत्ता मुक्तसंवादमध्ये ज्या 13 लोकसभा कंप्लीट केल्यात त्या 13 लोकसभांमध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणारी बीड लोकसभा आहे. त्या बीड लोकसभेच्या संदर्भानेही बोलणं झालेलं आहे आणि त्यातल्या वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभांमधून जे काही इश्यूज आहेत त्याच्यावरतीचे बोलणं आणि तिथे काम करत असताना काही ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळेल का, बस एवढ्या संदर्भाने. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येण्याची शक्यता कमी झाली. आज त्यांनी खरगेंना पत्र लिहिले आणि काँग्रेसला 7 जागांवर वंचित बहुजन आघाडी पाठिंबा दिली. पण दुसरीकडे तुमचा पक्ष असेल किंवा शरद पवार यांचा पक्ष असेल, यांच्यावर आमचा विश्वास नाही असं सुद्धा त्यांनी मी याच्या आधीही म्हटलं होतं, पुन्हा एकदा सांगेन, वंचित बहुजन आघाडीने आमच्यासोबत येताना म्हणजे महाविकास आघाडीसोबत येताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या पालखीचे भुई होण्यासाठी येऊ नये. त्यांनी यावं. ते म्हणजे त्यांनी किती जागा मागितल्या यावरती आम्हाला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. पण जर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हा जो काही मनुवादी विचार पसरवते, जाती आणि धर्माधर्मांमधला द्वेष पसरवते आणि या विचारधारेच्या विरोधात कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दंड थोपटले होते, त्या विश्वरत्न बाबासाहेबांचा वारसा आणि विचार जर खऱ्या अर्थाने या भारतात, या महाराष्ट्रात रुजवायचा असेल तर मला असं वाटतं की त्या विचारधारेवर चालणारा कुठलाही पक्ष त्याने महाविकास आघाडीसोबत यावं. वंचित बहुजन आघाडीकडे सुद्धा आम्ही त्याच भूमिकेतनं बघतो. काही कल्याणच्या लोकसभेचा एक प्रश्न आहे. आम्हाला असं ऐकू आलं होतं की अनेक कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की सुषमाताईंनी कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवावी. सुषमाताईंना असं काय वाटतं? नाही, मला असं अजिबात काही वाटत नाही आहे. कल्याण लोकसभेच्या संदर्भाने ज्या काही कार्यकर्त्यांनी अपेक्षा केल्या आहेत मी त्यांचा आदर करते, त्यांच्या भावनांचाही आदर करते. मात्र मी स्वतः लोकसभेच्यासाठी, कुठल्याही लोकसभेसाठी अजिबात इच्छुक नाही. कल्याण लोकसभेचा उमेदवार आपल्याला 2 ते 3 दिवसांमध्ये निश्चितपणे कळेल आणि मला वाटते तो बऱ्यापैकी आता फायनल झालेला आहे. राज ठाकरे कालपासून दिल्लीमध्ये 2 जागा मागतायत भाजपसोबत जाण्याची चर्चा. ठाकरे यांना ते पण या सगळ्यातनं एक गोष्ट म्हणजे त्यांनी कुठे जावं तो त्यांचा प्रश्न आहे, पण पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित होते की भाजपाकडे स्वतःचे असे नेते शिल्लक राहिलेले नाही. सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातले एक एक करून सगळे नेते संपवलेले आहेत. त्यामुळे भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा नेते आयात करावे लागत आहेत. नेते सगळीकडनं त्यांना जमा करावे लागत आहेत. ठिगळांची गोधडी म्हणजे भाजप असं म्हटलं तरी चालेल. ताई, पण उद्धव ठाकरेंचा जो स्पेस आहे महायुतीतला किंवा भाजप आणि सेनेचा, तो राज ठाकरेंमुळे भरून काढण्याचा प्रयत्न भाजप करते असं वाटतं? असं कुणीही कुणाचा स्पेस भरून काढू शकत नसतं. उद्धव ठाकरे एक असं नाव आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मातोश्रीवर असायचे आणि अमित शहा असतील किंवा मोदी असतील ते स्वतः मातोश्रीवर येऊन बोलणी करायचे. हा फरक आहे की इथल्या लोकांना दिल्लीमध्ये जाऊन तिकडे कुर्निसात करावा लागतो. त्यामुळे उद्धव साहेब आहेत. ताई, पवार साहेब 3 लोकसभांमधून लढावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे. पवार साहेबांना तशी मागणीही कार्यकर्त्यांकडून केली आहे. कसं पाहता? त्यात पुणे पण एक आहे. नाही, पवार साहेब कुठेही उभे राहिले तरी ते निवडूनच येणार आहेत. पवार साहेब आणि विजय हे समीकरण अगदी सगळीकडे आणि सदा सर्वकाळ आहे आणि कार्यकर्त्यांच्या तशा अपेक्षा असणं फार स्वाभाविक आहे. परंतु महाविकास आघाडीतले ज्येष्ठ नेते म्हणून काय निर्णय घ्यायचा हे मला वाटतं सर्वस्वी आदरणीय पवार साहेबांचं. का वाटू नये आम्हाला? पवार साहेबांनी पुण्यातूनही लढण्याला काहीच हरकत असू नये आणि ते लढू शकतील. परंतु निर्णय काय घ्यायचा हे सर्वतः ते खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि आम्ही त्यांना सांगावं, सुचवावं इतकी आमची प्रज्ञा नक्कीच नाही. मला वाटतं आदरणीय पवारसाहेब त्यांचा निर्णय ते घेतील. ताई, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरेंना सगळ्यात जास्त जागा मिळण्याचा एक अंदाज आहे. 22च्या वर जागा मिळतील वाटते असं.
काही बोलणी झाली आहे? किती अहो मग जागा? हेच आम्ही सांगतोय, ती ओरिजिनल शिवसेना आहे. ओरिजिनल शिवसेनेचा अप्पर हँड, हा अप्पर हँड इथे जागा वाटपातही दिसतोय. नाही तर आमच्याकडून जे गेलेले फुटीरतावादी आहेत त्या बिचाऱ्यांना साधा 2 अंकी आकडा सुद्धा गाठता येत नाहीये. अगदी दोघांच्या मिळून सुद्धा 2 अंकी आकडा होत नाहीये. हा फरक असतो. ओरिजिनल असतं, डुप्लिकेट असतं. पण मग उरलेल्या खासदारांनी शिंदेच्या खासदारांनी ऑलरेडी त्यांच्याकडे 12 खासदार जरी पकडलं आपण जे गेलेले जर 9 जागा मिळाल्या तर उरलेले 3 ते 4 खासदार नाराज होत आहेत. ताई तुमच्याकडे काही? नाही, हेच मी सांगते की ओरिजिनल आम्ही आहोत हे आमच्या जागांच्या अप्पर हँडवरूनही कळतं. त्यामुळे काल जे काही शिंदेसाहेब म्हणाले की 5 मिनिटं बोलायला वेळ दिला म्हणजे पक्षाची केवढी होती, तर आम्ही असं सांगतोय की जर तुम्ही वेळेवरून जर पक्ष ठरवत असाल तर लोकसभेला दिलेल्या जागांवरून आम्ही तुमच्या पक्षाची कुवत ठरवावी का? की 2 पक्ष एकत्रित करून सुद्धा 2 अंकीचा आकडा जर मिळत नसेल तर काय असेल त्याची अवस्था? राहिला प्रश्न त्यांच्याकडे कोण नाराज आहे, कोण आहे हे बघायला आम्हाला अजिबात वेळ नाही आहे. कारण मला असं वाटतं की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे ज्या पद्धतीने झंझावाती दौरे महाराष्ट्रभर चालू आहेत, आता पुन्हा एकदा आदित्य सरांचे दौरे चालू होतील आणि एकूण आम्हा सगळ्यांचे दौरे, मला वाटते आम्ही आमचा पक्ष पुन्हा एकदा ताकदीने उभे करण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत. बाकी इतर पक्षांचं काय चाललं आहे, त्यांच्या पक्षात काय आहे इकडे आम्ही बघत नाही. पण जशा आमच्या जागा जास्त दिसत आहेत तुम्हाला, अगदी त्याच पद्धतीने जे वोटिंगचे सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये सुद्धा फुटीरतावादी लोकांना जागा जास्त मिळणार नाहीत असे सुद्धा सर्वे येत आहेत. या सर्वेमध्ये सुद्धा आमचा अप्पर हँड दिसतो. ठीक. त्यावर सन्मान्य पक्षप्रमुखांनी फार चांगलं सांगितलं होतं, फारच चांगलं. आता ते रिपीट करत नाही मी, कारण ते पक्षप्रमुखांच्या तोंडून जास्त चांगलं वाटतं. परंतु अशा कंड्या पिकवणारे जे लोक आहेत, जे स्वतः दर 8 दिवसाला जाऊन दिल्लीत कुर्निसात करतात आणि हुजरे आणि मुजरे करतात, त्यांनी मातोश्रीबद्दल बोलताना आपण नेमक्या काय कंड्या पिकवतोय आणि त्या डायजेस्ट तरी होतात का याचं तरी त्यांना भान असावं. राहिला प्रश्न आमचा की आम्ही पोस्ट इलेक्शन भाजपसोबत जाणार का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे, स्पष्ट शब्दात नाही. ठीक आहे. तुमच्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवणार अशा पद्धतीच्या चर्चा असतात, पण तुमची काय इच्छा आहे? कुठल्या लोकसभेतून तुम्हाला नाही, माझी एवढीच इच्छा आहे की मी राज्यभर काम करणार आहे. पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे आणि मी कुठल्याही, मला स्वतःला जर विचाराल तर मी कुठल्याही लोकसभेमधून अजिबात इच्छुक नाही. ठीक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.